आमच्या या सुंदर अशा पिकनिकमध्ये दुपारच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे. कोथिंबीर, लिंबू, टमाटे, मिरची, लसूण सर्व या ठिकाणी कापण्याचं काम. मला वाटतं काय पुलाव बनवण्याचं बेत चालू आहे. गॅस तिकडे लावलेला आहे. फोडणीचं प्रक्रिया चालू आहे. कांदा, टोमॅटो. हां, या ठिकाणी या ताई आहेत. आपण त्यांना विचारू, तुम्ही काय बनवताय आता? आम्ही तर आता खिचडी बनवतो. खिचडी बनवता? का बरं खिचडी बनवतात? इकडे हॉटेलमध्ये नाही का खिचडी तुम्हाला? हॉटेलचं खाल्ल्याने आता आपल्याला प्रवास करायचा आहे. अच्छा. पोटाच्या तब्येती बिघडतात. अच्छा. आणि पोट हॉटेलला तर कधी जातोच ना, महिन्यातून. बरं बरं. हा, प्रवासाचा आनंद वेगळाच असतो. वा, म्हणजे अतिशय सुंदर. प्रवासाचा आनंदही घ्यायचा आणि तब्येतीची काळजी घ्यायची. हा, वा, तुम्ही काय बनवताय आता? खिचडी. तुम्ही त्यांना मदत करता का? बरं. तुम्ही? आम्ही मदतच करतो. बरं. तुम्ही काय करताय? कसं वाटतंय तुम्हाला हे? मज्जा येते. तुम्हाला मजा वाटते का? तुम्हाला बाहेर खायचं होतं हॉटेलमध्ये? नाही. अशी काही तुमची इच्छा नाही. नाही? तुम्ही काय करताय दगडं घेऊन? कपडे सुकवताय? बरं. तुमचे सकाळचे कपडे सुद्धा या ठिकाणी सुकवण्याचं काम चालू आहे. खेळतायत. काय खेळतायत तुम्ही? गाड्या मोजतायत रोडच्या. अच्छा. किती झाल्या तुझ्या गाड्या ग? 34 झाल्या. तुझ्या किती झाल्या? 7 झाल्या. ओके. ही गाडी आहे ज्या गाडीतून हे प्रवास करतायत. गाडीचे ड्रायव्हर आहेत. त्यांना विचारू, काय कसा वाटतो तुम्हाला हा प्रवास? आवाज छान आहे. बरं. मग तुम्हाला बाकीचे प्रवासी असल्यानंतर हॉटेलमध्ये धाब्यावर जेवायला मिळत असेल, पण हे जरा तुम्हाला वाटत असेल की काय स्वयंपाक करतायत, वेळ वाया जातोय, असं वाटतंय काही? नाही वाटत नाही. का बरं? घरचं जेवण टेस्टी लागतं. टेस्टी लागतं. तुम्हालाही घरचं आवडतं. तुम्ही प्रवासी आहात का यांच्यासोबत? हो. काय करता तुम्ही? काय करता? व्यवसाय काय करता? व्यवसाय नोकरी करता. आणि आता कसं वाटतोय हा प्रवास? हा प्रवास खूप छान वाटतोय, बरं कारण इतर जीवनापेक्षा हा खूप वेगळा प्रवास. बरं. हा प्रवास तुम्हाला काहीतरी आनंद देऊन खूप गेलाय? आनंद वेगळा बरं. वेगळा आनंद द्यायचा. बरं, या सर्व महिला या ठिकाणी स्वयंपाकाचं काम करतायत. तर आता भूक लागलेली आहे का तुम्हाला? बरं. खूप भूक लागलेली आहे. बरं. मग आता जेवून कुठे जाणार आहात? जेवण आता कोल्हापूरला. पहिले विशाळगड आणि बरं. नंतर कोल्हापूर. अच्छा. म्हणजे तुम्ही विशालगड, पन्हाळगड आणि अंबाबाई. कोल्हापूर. बरं. छान. या ठिकाणी आता मला वाटतं फोडणी चालू आहे. आपण पाहू शकता. वा, सुंदर सुगंध देखील फोडणीचा येत आहे.